आपल्या बरोबर होते। आणि आता आपण जाऊया विदर्भाकडे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि पामुल गौतम नदीसह परिसरातल्या नाल्यांना अचानक पूर आला। या पुराच्या पाण्यामध्ये लाहेरी इथल्या एकाच कुटुंबातले 3 जण अडकलेले होते। परिस्थिती अत्यंत गंभीर बनली। जिल्हा प्रशासनाने तातडीने राज्य आपत्ती दलाच्या मदतीने बचाव मोहीम राबवली आणि या तिघांनाही सुखरूप बाहेर काढलं। पुराच्या पाण्यातून अशा प्रकारे तिघांची सुटका झाली आहे। लाहेरी गावाला पुराचा वेढा बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर विदर्भामध्ये सध्या पावसाचा जोर दिसतोय। गडचिरोलीमधून आपण ही दृश्य पाहतोय। लाहेरी गावांना पुराचा वेढा बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि यामध्ये पूर परिस्थितीमध्ये काही जण अडकल्याची सुद्धा घटना घडली होती। लाहेरी इथे एकाच कुटुंबातले 3 जण या पुरामध्ये अडकलेले होते आणि त्यांची सुखरूपरित्या त्यांचा बचाव करण्यात आलेला आहे। परिस्थिती अत्यंत खरं तर गंभीर झालेली होती। जिल्हा प्रशासनाने तातडीने धाव घेतली। राज्य आपत्ती बचाव मोहीम राबवत तिघांनाही सुखरूप बाहेर काढलं। आशिष आंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। जाणून घेऊया काय नेमकी गडचिरोली आणि एकूणच विदर्भातली परिस्थिती आहे। आशिष, गडचिरोलीतली आपण ही घटना पाहिली, मात्र पुराचा वेढा बसलेला होता। काय परिस्थिती आहे पावसाची? काय नेमके विदर्भातल्या जनतेचे सध्या हाल आहेत? नक्की चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये काल साधारण 9 ते 10 रात्रीपासून पाऊस पडत आहे आणि काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस आहे। गेल्या साधारण 2 महिन्यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा अनुशेष होता आणि हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला होता काल आणि आज। अशा पद्धतीनं जिल्हा प्रशासन देखील अलर्ट होतं। गडचिरोलीमध्ये भामरागड तालुक्यामध्ये लाहेरीच्या परिसरामध्ये एक रेस्क्यू ऑपरेशन काल रात्री उशिरा प्रशासनानं राबवलं आणि त्याच्यामध्ये एका कुटुंबातल्या 3घांना वाचवण्यात यश मिळालं आहे आणि त्याच्यामुळे एक ही वेगवेगळी घटना ही गडचिरोली जिल्ह्यातली म्हणावी लागेल। गडचिरोली शहराच्या बाह्य भागामध्ये असलेल्या अनेक नव्या वस्त्यांमध्येही पुराचं पाणी किंवा मोठ्या प्रमाणात साचलेलं पाणी जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे। चंद्रपूर शहरामध्येही सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि काल रात्रीपासून सुरू असलेला हा पाऊस आता देखील सध्या देखील सुरू आहे दोन्ही ठिकाणी। ठीक, आशिष धन्यवाद दिलेली आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहा। तुर्तास धन्यवाद। आशिष आंबाडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।